नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे गव्हर्नमेंट एक्झाम गुरु मराठी या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण आज बघणार आहोत वनरक्षक भरती 2025 साठी महत्त्वाची वने आणि पर्यावरण या विषयाची प्रश्न उत्तरे. तर आपला हा भाग 3 आहे. तुम्ही याआधी भाग 1 व भाग 2 बघितलेले नसेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघून घ्या व चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूया. आपला पहिला प्रश्न असा आहे, वन महोत्सव केव्हा साजरा करतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 ते 7 जुलै या दरम्यान वन महोत्सव साजरा करतात. कान्हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये कान्हा व्याघ्र प्रकल्प आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गोवा येथे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था मुख्यालय आहे. भारतात वन महोत्सवाला केव्हा सुरुवात झाली आहे? तर हा IMP प्रश्न आहे मित्रांनो. तर भारतामध्ये 1950 मध्ये वन महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. किनारपट्टी भागात कोणती वने आढळतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो कांदळवने ही किनारपट्टी भागात आढळतात. युनोद्वारे कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय वनवर्ष होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2011 हे युनोद्वारे आंतरराष्ट्रीय वनवर्ष होते. वृक्षाचे वय हे कशाद्वारे निश्चित केले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बुंद्यावरील वलये मोजून वृक्षाचे वय निश्चित केले जाते. द मी मोहिते निर्मित हरणांसाठी राखीव अभयारण्य कोणते आहे? तर हा IMP प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे सागरेश्वर हे अभयारण्य द मी मोहिते निर्मित हरणांसाठी राखीव अभयारण्य आहे. गडचिरोलीमध्ये कोठे बांबूपासून कागद बनविण्याचा कारखाना आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे देसाईगंज येथे बांबूपासून कागद बनविण्याचा कारखाना आहे. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. ढाकणा कोलझाल म्हणून कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मेळघाट अभयारण्य हे ढाकणा कोलझाल म्हणून प्रसिद्ध आहे. मगर प्रजनन केंद्र कोणत्या अभयारण्यात आहे? तर हा IMP प्रश्न आहे मित्रांनो आणि याचे योग्य उत्तर आहे ताडोबा अभयारण्यात मगर प्रजनन केंद्र आहे. महाराष्ट्र वन विभागातील वनग्राम योजना कोणत्या संतांच्या नावाने सुरू करण्यात आली आहे? तर हा पण IMP प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संत तुकाराम यांच्या नावाने महाराष्ट्रातील वनग्राम योजना सुरू करण्यात आलेली आहे. पवनीचे अरण्यपुत्र श्री माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने कोणते राष्ट्रीय उद्यान स्थापन झाले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे पवनीचे अरण्यपुत्र माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने स्थापन झाले आहे. महाराष्ट्राच्या 21% क्षेत्र व्यापणारे एकमेव अभयारण्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे माळढोक अभयारण्य हे महाराष्ट्राच्या 21% क्षेत्र व्यापणारे अभयारण्य आहे. वनस्पती किंवा प्राणी यांचे वय शोधण्यासाठी कोणते कार्बन आयसोटोप्स वापरतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कार्बन 14 C14 हे वनस्पती किंवा प्राण्यांचे वय शोधण्यासाठी कार्बन आयसोटोप्स वापरतात. महाराष्ट्र पठारावर कोणती जंगले आढळतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पानझडी महाराष्ट्र पठारावर जंगले आढळतात. भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे? तर देहरादून येथे भारतीय वन संशोधन संस्था आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक जैवविविधता कुठे आढळते? कुठे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पश्चिम घाट येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक जैवविविधता आढळते. कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेकडील ग्रीन ओएसिस आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नळगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेकडील ग्रीन ओएसिस आहे. बांबू ही कोणत्या जातीची वनस्पती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बांबू ही गवत वर्गीयमध्ये मोडतात, त्याच्यामुळे बांबू ही गवत वर्गीय वनस्पती आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नायट्रोजन हे वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी खाजण अरण्ये आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे खाड्यांचा दलदली प्रदेश या ठिकाणी खाजण अरण्ये आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प कोणत्या विभागात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विदर्भामध्ये सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प आहेत. तर आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्यात वनांखालील एकूण क्षेत्र सर्वात कमी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हरियाणामध्ये वनांखालील क्षेत्र सर्वात कमी आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर भेटूया पुढील भागामध्ये.